हॅलो, वेलकम टू आवर चॅनल. वेलकम टू न्यू व्हिडिओ. काही दिवसापूर्वी आम्ही एका किड्स फेस्टिवलला गेलो होतो. हे इंडियामधलं वन ऑफ द बिगेस्ट किड्स फेस्टिवल आहे, ज्याचं नाव आहे कुकुडुकू. तर रील्स टाकली होती मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर, आणि ते बघून माझ्या स्वतःच्या काही मैत्रिणींनी मला विचारलं होतं की कुठे असतं, काय असतं. आणि लहान मुलांसाठी आहे, त्यामुळे ज्या न्यू मॉम आहेत त्यांना खूप जास्त उत्सुकता असते की आपण कुठे मुलांना घेऊन जाऊ शकतो, विकेंडला कोणती ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर या किड्स फेस्टिवलबद्दलचा हा व्हिडिओ आहे. इंडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किड्स फेस्ट होत असतं. जेव्हा पुण्यात होतं तेव्हा आम्ही गेलो होतो तिथे. पुण्यामधील महालक्ष्मी लॉन्सला हा फेस्ट होता. 2 दिवसासाठी फेस्ट होता आणि ह्यांची एंट्री फी आहे ती फक्त किड्ससाठी आहे. आय थिंक अराऊंड 700 ते 800 रुपये आहेत आणि पॅरेंट्स एंट्री फ्री आहे. आतमध्ये भरपूर सारे खायचे ऑप्शन्स आहेत, ऑब्व्हियसली जे पेड आहेत म्हणजे चार्जेबल आहेत. After this one will be held in the Akkad stage specific for 0-5 years. Take right from the water station to the extreme corner. After the 8 to 5 years. अरे 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 सर बताता हूँ पहले तुम्हें प्रश्न में जाता हूँ. इथे असे मोठे 4 पॅन्डल लागलेले असतात. अक्कड, बक्कड, बंबे आणि बो. एज ग्रुप वाईज त्यांनी हे काही असे ॲक्ट आणि शोज तिथे प्रेझेंट केलेले आहेत. जसं की अक्कड नावाचा जो पॅन्डल आहे तिथे 3 ते 5 वर्ष किंवा 6 वर्षाची मुले. बक्कड आहे तिथे 7 ते 9 वर्ष 10 वर्षाची मुले. असं एज ग्रुप वाईज त्यांनी असे 4 पॅन्डलमध्ये दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे असे ॲक्ट्स आणि प्लेज हे होत असतात. Hello everybody! Hello! Everyone! त्यांनी 2 स्लॉट दिले होते, एक सकाळचा आणि एक इव्हनिंगचा. आम्ही सकाळीच गेलो होतो. सगळं कव्हर करता करता संध्याकाळ होतेच. रामू, मैं सुबह जल्दी उठना चाहता हूँ. सच में तुम्हारी मदद करना चाहता हूँ. तुम अकेला इतना काम करते हो. मैं तुम्हारा गधा हूँ. मैं सच में तुम्हारे लिए सोचता हूँ. बड़ा चालू भी आकर गया. इसका मतलब बहुत ज्यादा शाउट करा, फिर भी मैं नहीं जगा. अब तो मेरे चोट भी मारी, अब तो मेरे सारे दोस्त भी खत्म हो गए. अब मुझे कौन जगाएगा? तो क्या मुझे लगता है इस दुनिया में कोई भी नहीं कर पाएगा. इस आलसी बीमा को उठाना मुश्किल ही नहीं. आम्हाला या दिवशी असं वाटलं की चेरीने फार काही एन्जॉय नाही केलं, बट तसं नाही झालं. तिथून आल्यानंतर जवळजवळ 1-2 आठवडे चेरी कंटिन्यू आम्हाला असं म्हणत होती की आपण कुकुडुकूला जायचं, कुकुडुकूला जायचं. सो म्हणजे चेरीला हे आवडलं होतं. ऑब्व्हियसली लहान असल्यामुळे सगळ्या गोष्टी नाही एक्सप्लोअर करता आल्या. थोडीशी मुलं मोठी असतील तर त्यांना मोस्ट ऑफ द गोष्टी सगळ्या एक्सप्लोअर करता येतील, कारण तिथे बऱ्याचशा गोष्टी होत होत्या. जसं पॉटरी आहे, पेंटिंग आहे, किंवा टॅटू मेकिंग आहे, किंवा बुक स्टॉल्स आहेत. बरेचसे काही ब्रँड्स होते, जसं प्रोटीन शेक वगैरे, त्यांचे ब्रँड्सची ॲड तिथे चालली होती. फ्री सॅम्पल्स देण्यात येत होते. मुलांना फ्रीमध्ये बलून्स देण्यात येत होते. सो या सगळ्या गोष्टी चेरीला खूप आवडत होत्या एकंदरीत. काही पपेट शोज चालू होते, काही माईम ॲक्ट चालू होते, जे मुलांना खूप आवडले. काही मुलं खूप एन्जॉय करत होती. उसके अंत में मैं तुमसे एक सवाल पूछूंगा. अगर इसका जवाब नहीं दिया तो मैं उड़कर सीधा पेड़ पर चला जाऊंगा. मुझे पकड़ो. No, what should I name you? I have a name.
ती पण येते मी. ऑनेस्टली तिला मोठ्या मुलांमध्ये जे ॲक्ट चालू आहे ते जास्त आवडले, जसं की विक्रम वेताळ आणि जो बलून ॲक्ट होता माईम जो केला होता तो तिला जास्त आवडला तो प्ले. किंवा असं पण होतं की काही मोठी मुलं ही लहान मुलांचे जे आहेत पेंडाल तिथे येऊन बसत होते, त्यांना त्या गोष्टी जास्त आवडत होत्या. सगळ्या गोष्टींमध्ये छोटे छोटे स्निपेट्स मी इथे टाकत आहे. ऑब्व्हियसली थोडा तरी एक सस्पेन्स किंवा सरप्राईज राहिलं पाहिजे. तुम्ही जर कधी गेला तर तुम्हाला ते जास्त एन्जॉय करता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी इथे नाही रिव्हील करत आहे. सो अशा प्रकारे या फेस्टमध्ये काय काय गोष्टी असतात हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पुण्यामध्ये जर कधी आलं तर तुम्हाला त्यांच्या ते इंस्टाग्राम पेज जे आहे त्यांचं त्याच्यावरून तुम्हाला अपडेट्स कळतील. सो मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की विजिट करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेत राहा. बाय बाय.